पर्यावरण रक्षण आणि प्रदूषणाच्या लढ्याशी सामूहिक प्रयत्न व्हावे. भारती बऱ्हाटे. आगामी काळात पर्यावरण रक्षणासाठी आणि प्रदूषणाचा लढा सामूहिक पद्धतीने प्रयत्न व्हावेत. केवळ शासनावर अवलंबून न राहता सामाजिक स्तरातून चळवळ उभी करावी लागेल, असे प्रतिपादन पुणे येथील पर्यावरणवादी भारती बऱ्हाटे यांनी केले. नंदुरबार येथे चौफाळे शिवारात कृष्णा पार्क रिसॉर्ट येथे पर्यावरण संरक्षण समितीतर्फे आयोजित टाकाऊपासून टिकाऊ कचऱ्याचे व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक मदनलाल जैन, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे श्री चौरे, ज्येष्ठ संपादक योगेंद्र दोरकर, प्रहार संघटनेचे गोपाल गावित उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रास्ताविक रवी गोसावी यांनी तसेच परिचय सुलभा महिरे यांनी करून दिला. प्रमुख अतिथी व मान्यवरांचे पर्यावरण संरक्षण समितीतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना भारती बऱ्हाटे म्हणाल्या की दैनंदिन जीवनात आणि सामाजिक क्षेत्रात पर्यावरणाला महत्त्व देणे आवश्यक आहे. यंत्ररूपी मानवाचे जीवनमान बदलत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी नंदुरबार जिल्ह्यातून सामूहिक प्रयत्न होत आहे. विद्यार्थ्यांसह पालकांपेक्षा शिक्षकांचे योगदान समाजात मोठे आहे. घर, इमारत आणि सोसायटीच्या छतावर परसबाग निर्मितीला प्राधान्य द्यावे. ज्याप्रमाणे नंदुरबारची लाल मिरची देशात प्रसिद्ध आहे, पुणे, महाबळेश्वर पेक्षा नंदुरबारला देखील उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरी तयार होऊ शकते. पर्यावरण संरक्षण समितीने या उपक्रमाचे आयोजन कृष्णा पार्क रिसॉर्ट यासारख्या निसर्गरम्य स्थळी ठेवल्याने मनस्वी आनंद होत असल्याचं भारती बऱ्हाटे यांनी नमूद केले. ज्येष्ठ उद्योजक मदनलाल जैन यांनी पर्यावरण संरक्षणासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नागसेन पेंढारकर यांनी केले, तर आभार महादुई हिरणवाळे यांनी मानले. कार्यक्रमाचं संयोजन योगेंद्र दोरकर, मनीषा दोरकर यांनी केले. यशस्वीतेसाठी रवी गोसावी, सुलभा महिरे, नागसेन पेंढारकर, वैभव करवंदकर, डी बी गोसावी आणि पर्यावरण संरक्षण समितीच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.